नमस्कार, दीपक पळसुले. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. गेल्या 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती आता उठण्याची शक्यता आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. विदेशी मद्यनिर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच समिती नेमण्यात येणार आहे. मद्यविक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता अजित पवार यांच्यावर टीका केली. तसंच दमानिया यांनी एक मागणी देखील केली. संजय राऊतांनीही या संदर्भात टीका केली. मात्र अजित पवारांनी आरोप फेटाळून लावले. आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे 72ला का काहीतरी 72-74ला की इथनं पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असा निर्णय झाला. खरा त्रास महिलांना होत असतो. घरातल्या पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेल्या तर म्हणून त्या नियम आपण बनवलेले. त्याच्यामुळं नवीन कुठली दुकानं दिली. सरकारच्या निर्णयावर विरोधक काय म्हणतात तेही पाहूया. महाराष्ट्रभरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय. त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे, त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं. चौकशी करा. फडणवीसांना म्हणा चौकशी करा. मुझको यारो माफ करना मैं नशे में हूँ अब तो मुश्किल है बहकना मैं नशे में हूँ. हे सरकार बहकलंय. हे सरकार वेडं झालंय. हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे. थिरकतंय हे सरकार. तुम्ही धंदा करा. तुम्ही धंद्यातनं पैसे कमवा, पण महाराष्ट्राला मद्याच्या गटारगंगीत लोळायला लावू नका. तुम्हाला मद्याची झिंग नाही, सत्तेची झिंग आली आहे. सत्तेची झिंग. मंत्री